काल खेळता खेळता शर्वीच्या पायाला चांगलाच दगड लागला. सूज चांगली ओसरली आहे आज. बरं आहे पाय. मटकी भिजत घातली होती बघा मी काल, तुम्हाला दाखवलं होतं किती छान मोड आली आहेत बघा त्याला. चाळणीमध्ये ठेवलं ना की 2-4 तासात छान मोड येतात. भाजी करायला घेतली मटकीची, अजून शिजायला वेळ होता तरी दाखवली तुम्हाला. मग चपात्या करून घेतल्या आणि आवरायचं होतं घर सगळं. मला बाहेर जायचं होतं म्हणून ड्रेसला इस्त्री करून घेतली आणि बसल्या बसल्या शर्वीने पुन्हा आज उद्योग केला. डोक्यात शिडीच पाडून घेतली तिने. ॲल्युमिनियमची शिडी आहे ती. लागलं नाही जास्त. त्यानंतर मग कसं तरी नादवलं आणि दोघींना आंबे खायला बसवलं. आंबे खाण्याच्या नादात ती विसरून गेली लागलेलं. आज वातावरण खूप छान झालेलं. बहुतेक आजसुद्धा संध्याकाळी पाऊस येईल पुण्यामध्ये. तुमच्या इकडं पाऊस आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊस पडल्यामुळं चहा आणि चपाती खाण्याचं इच्छा झाली होती, त्यामुळे 2 चपात्या घेतल्या. त्यांना छान तूप लावून घेतलं. मस्त चहा वर आली. अगं खाली आहे ना, तर आम्ही आहे ना खेळत होतो विहान आणि त्या मुलांची भांडणं झाली. तर तिथे इतका मोठा काळा साप दिसला आम्हाला विहिरीच्या इथं. कशाला गेलेल्या खाली तुम्ही? बघ पाऊस अगं नाही, ते भांडणं झाली म्हणून. शरा बघ साप आले, जायचं नाही खाली. काय मम्मा मला दिसला नाही, आता मला बघायचं. खूप मोठा आहे मम्मा. आमच्या इकडे खूप झाडी असल्यामुळे सारखे साप निघत असतात. मुलांना खूप लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर हिला शिकरण खायचं होतं, मला थोडं फोटोशूट करायचं होतं. लक्षात आहे ना आपल्याला 10K फॉलोअर्स पूर्ण करायचे आहेत. नक्की फॉलो करा. बाय बाय.